नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी होमगार्डची भरती निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला अंदाज या ठिकाणी बरोबर लागलेला आहे। तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 14 जिल्ह्याची होमगार्डची भरती निघालेली आहे। सातारा जिल्हा, नांदेड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, जळगाव जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, धुळे जिल्हा, हिंगोली जिल्हा, अमरावती जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा, भंडारा जिल्हा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 14 जिल्ह्यात होमगार्डची भरती निघालेली आहे। ठीक आहे, आणि कोणत्या पोलीस स्टेशनला किती जागा आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। ठीक आहे, आणि पहा विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा तुम्ही या ठिकाणी सातारा जिल्हा होमगार्डची जी भरती आहे 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा होमगार्ड भरती जी आहे 25 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि 14 ऑगस्ट 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। जळगाव जिल्हा होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आणि चंद्रपूर जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आणि शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याची होमगार्डची भरती 26 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 असणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसची जी सिंधुदुर्ग जिल्हा होमगार्डची जी भरती आहे हे 25 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होता ऑनलाईन पद्धतीने आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आणि धुळे जिल्हा होमगार्डची जी भरती आहे हे 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म चालू होता आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्हा होमगार्डची जी भरती आहे 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा होमगार्डची जी भरती आहे 25 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे। त्यानंतर बीड जिल्हा होमगार्डची जी भरती आहे तर बीड जिल्हा होमगार्डची भरती 26 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे तर धाराशिव जिल्ह्याची होमगार्डची जी भरती आहे हे 25 जुलै 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे। त्यानंतर वाशिम जिल्हा होमगार्डची जी भरती आहे 26 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म झाले आहे आणि शेवटची तारीख आहे या ठिकाणी 14 ऑगस्ट 2024। त्यानंतर पहा भंडारा जिल्हा आहे, भंडारा जिल्ह्याची जी होमगार्डची भरती आहे हे 26 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे। ठीक आहे, तर आता बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती सुद्धा तुम्हाला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्या या ठिकाणी गावागावामध्ये कोणत्या ठिकाणी या ठिकाणी जागा किती रिक्त्या, कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये जागा रिक्त्या ते तुम्हाला सर्वात आधी दाखवून देतो आणि बाकीच्या जिल्ह्यांचे कधी होमगार्डची भरती सुटणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सातारा जिल्हा, तर सातारा जिल्ह्याची मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जागा रिक्त। तर सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता सातारा शहर, सातारा तालुका, शहापुरी, मेढा, बोरगाव, वाई, भुईंज, त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचबनी, लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण शहर, फलटण ग्रामीण, दहिवडी, म्हसवड, वडूज, औंध, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, त्याचबरोबर वाठार, कराड शहर, कराड तालुका, ढेबेवाडी, उंब्रज, मसूर, तळबीट, त्याचबरोबर कोयनानगर, पाटण, मल्हारपेठ। ठीक आहे, त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी। अमरावती जिल्ह्यामध्ये पुरुष उमेदवारांच्या 18 जागा आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन फेजरपुरा पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, त्याचबरोबर राजापेठ, गाडगेनगर, कोल्हापूर गेट, त्याचबरोबर नागपूर गेट, बडनेरा पोलीस स्टेशन, वलगाव, भातकुली, नांदगाव पेठ, त्याचबरोबर माहुली, त्याचबरोबर मंगरूळ, चव्हाळा, त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस स्टेशन, नांदगाव, खंडेश्वर पोलीस स्टेशन, लोणी। ठीक आहे, तर एवढ्या ठिकाणी या ठिकाणी जागा अमरावती जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता की दर्यापूरमध्ये पुरुष उमेदवारांच्या या ठिकाणी 31 जागा आहे, ज्या की भरपूर जागा आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशन या ठिकाणी पहा कोणकोणते येते, अंजनगाव येते, त्याचबरोबर येवदा येते, त्याचबरोबर पथरोट येते आणि रहिमापूर येते। आणि अचलपूरमध्ये जे आहे अचलपूरमध्ये
दर्यापूरमध्ये महिला उमेदवारांसाठी 17 जागा आहे. अचलपूरमध्ये जे आहे पुरुष उमेदवारांसाठी 12 जागा आणि महिला उमेदवारांसाठी 8 जागा या ठिकाणी. त्याचबरोबर चांदूर रेल्वेमध्ये 24 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 5 जागा आहे. धारणीमध्ये 4 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 11 जागा आहे. तर टोटल या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, टोटल या ठिकाणी पुरुष उमेदवारांच्या 94 जागा आणि महिला उमेदवारांच्या 47 जागा या ठिकाणी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर तुम्ही जळगावमध्ये पहा जागा किती आहे. तर जळगावमध्ये या ठिकाणी पुरुष उमेदवारांच्या 30 जागा आहे, महिला उमेदवारांच्या 20 आहे, टोटल 50 जागा आहे. अमळनेरमध्ये पुरुष उमेदवारांच्या 14 जागा आहे आणि महिला उमेदवारांच्या 7 जागा आहे, टोटल 21 जागा आहे. त्याचबरोबर भडगावमध्ये या ठिकाणी 3 जागा आहे पुरुष उमेदवारांच्या आणि महिला उमेदवारांच्या 10 जागा आहे आणि टोटल 39 जागा आहे. त्याचबरोबर चाळीसगावमध्ये टोटल 19 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चोपडामध्ये 18 जागा आहे, धरणगावमध्ये 17 जागा आहे, एरंडोलमध्ये 11 जागा आहे, फैजपूरमध्ये 6 जागा आहे, जामनेरमध्ये 26 जागा आहे, मुक्ताईनगरमध्ये 9 जागा आहे, पाचोरामध्ये 17 जागा आहे, पारोळामध्ये 6 जागा आहे, रावेरमध्ये 42 जागा आहे, सावदामध्ये 4 जागा आहे, वरणगावमध्ये या ठिकाणी 16 जागा आहे, यावलमध्ये 17 जागा आहे. तर टोटल या ठिकाणी 325 जागा आहे. तर भरपूर जागा जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होमगार्डच्या. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी औलोरा झालं, चिपळूण झालं, दापुरी झालं, देवरुख झालं, गुहागर झालं, खवटी झालं, खेड झालं, लांजा झालं, मंडणगड झालं, पोकळी झालं, राजापूर झालं, रत्नागिरी झालं, साखरपा झालं, एवढ्या ठिकाणी जागा या ठिकाणी. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही बघू शकता बांदा झालं, सावंतवाडी झालं, वेंगुर्ला झालं, मालवण झालं, कुडाळ झालं, कणकवली झालं, त्याचबरोबर देवगड झालं, सिंधुदुर्ग नगरी झालं. तर एवढ्या ठिकाणी जागा रिक्त. त्यानंतर तुम्ही धुळे जिल्हा बघू शकता. तर धुळे जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये टोटल या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर धुळेमध्ये धुळे शहर झालं, धुळे तालुका झालं, देवपूर झालं, मावहाडी झालं, आझादनगर झालं, देवपूर पश्चिम झालं, चाळीसगाव रोड झालं, सोनगीर झालं. तर या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 59 जागा टोटल आणि महिला उमेदवारांसाठी 17 जागा आहे. आणि दोंडाईचामध्ये या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 6 जागा आहे, महिला उमेदवारांसाठी 1 आहे. साक्रीमध्ये 15 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 7 आहे. शिंदखेडामध्ये या ठिकाणी 11 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि शिरपूरमध्ये 13 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 9 जागा. त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत झालं, वसमत शहर, वसमत ग्रामीण, कुरुंदा, हट्टा, त्याचबरोबर हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण, बासंबा, औंढा, गोरेगाव, त्याचबरोबर सेनगाव, नरसी आणि कळमनुरीमध्ये या ठिकाणी कळमनुरी, बाळापूर या ठिकाणी एवढ्या जागा रिक्त. त्यानंतर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये बघू शकता. बीड शहर झालं, बीड ग्रामीण झालं, शिवाजीनगर झालं, त्याचबरोबर या ठिकाणी पेठबीड झालं, पिंपळनेर, नेकनूर, त्याचबरोबर अंबेजोगाई, त्याचबरोबर अंबेजोगाई शहर, अंबेजोगाई ग्रामीण, परळी शहर, परळी ग्रामीण, संभाजीनगर, बर्दापूर, त्याचबरोबर माजलगाव शहर, माजलगाव ग्रामीण, सिरसाळा, दिंद्रुज, वडवणी, त्याचबरोबर पाटोदा, शिरूर, अमळनेर, त्याचबरोबर आष्टी अंबोरा, त्याचबरोबर गेवराई, चकलंबा, तलवडा. त्यानंतर तुम्ही धाराशिवमध्ये बघू शकता. धारापूर शहर, धारापूर ग्रामीण, बेंबळी, आनंदनगर, त्याचबरोबर तुळजापूर, तामलवाडी, नळदुर्ग, त्याचबरोबर कळंब, शिराढोण, त्याचबरोबर येरमाळा, त्याचबरोबर उमरगा, मुरुम लोहार, त्याचबरोबर भूमवाशी, त्याचबरोबर परांडा, अंबी, त्याचबरोबर ढोकी एवढ्या जागा या ठिकाणी रिक्त. त्यानंतर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये बघू शकता. वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, मालेगाव, रिसोड, शिरपूर, जवळका, त्याचबरोबर अनसिंग, त्याचबरोबर मंगळूरपीर, कारंजा शहर, कारंजा ग्रामीण, मानोरा, आसेगाव, धनज या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्यानंतर तुम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये बघू शकता. भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या जागा रिक्त आहे तर भंडारा झालं, कारदा झालं, जवाहरनगर झालं, वरठी झालं, त्याचबरोबर साकुली, लाखनी, त्याचबरोबर अडयाळ, पालांदूर, दिघोरी, पवनी, लाखांदूर, त्याचबरोबर तुमसर, सिहोरा, त्याचबरोबर गोबरवाही, मोहाडी, आंधळगाव, त्याचबरोबर करडी एवढ्या जागा या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी नांदेडमध्ये बघू शकता. नांदेड झालं, कंधार झालं, मुखेड झालं, देगलूर झालं, बिलोली झालं, भोकर झालं, त्याचबरोबर भोकर उमरी झालं, हदगाव झालं, त्याचबरोबर किनवट झालं. तर एवढ्या ठिकाणी ज्या जागा या ठिकाणी रिक्त आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. तर एक लक्षात ठेवा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीचा फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्यातली भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. तर पहा, मी तुम्हाला सांगून देतो. नंदुरबार झाला, आता बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत येणार आहे. नंदुरबार जिल्हा झाला, धुळे झाला, नाशिक झालं, पालघर झालं, त्याचबरोबर ठाणे झालं, त्याचबरोबर मुंबई झालं, त्याचबरोबर रत्नागिरी झालं, त्याचबरोबर रायगड झालं, त्याचबरोबर सिंधुदुर्ग झालं, कोल्हापूर झालं, सांगली झालं, त्याचबरोबर पुणे झालं, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीडची निघालेली आहे, जालना झालं, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर, औरंगाबाद झालं, धुळे झालं, जळगाव झालं, त्याचबरोबर जळगावची पण निघाली आहे, बुलढाणा झालं. ठीक आहे.
अकोला झालं, वाशिम झालं, हिंगोली झालं, परभणी झालं, त्याचबरोबर जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेडची सुद्धा निघाले, हिंगोली झालं, हिंगोलीची सुद्धा या ठिकाणी निघाले, त्याचबरोबर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, त्याचबरोबर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाराची सुद्धा निघाले, गोंदिया. तर एवढ्या महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहेत लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो उद्या ते परवापर्यंत या ठिकाणी भरती येणार आहे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कधी सुद्धा या ठिकाणी येत आहे, रोजच्या रोज या ठिकाणी 4-4, 5-5 जाहिराती या ठिकाणी येत आहे. तर या सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती आज नाही तर उद्या सुद्धा येऊ शकते. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.